मन वाचातीत तुझे हे स्वरूप, मन वाचातीत तुझे हे स्वरूप, म्हणून या माप भक्ती केली. भक्तीची या मापे मोजितो अनंता, इतराने तत्वता न मोजवे. योग याग तपे देहाची या योगे, ज्ञानाची या लागे न सापडशी. भक्तीची या मापे मोजितो अनंता, इतराने तत्वता न मोजवे. तुका म्हणे आम्ही भोया भावे सेवा, तुका म्हणे आम्ही भोया भावे सेवा. घ्यावी जी केशवा करीतो ऐशी, भक्तीची या मापे मोजितो अनंता, इतराने तत्वता न मोजवे. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची या. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा. नमो मुक्ताबाई त्रिभुवन पावनी, आद्यत्रे जननी देवाची. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. मन वाचातीत तुझे हे स्वरूप, म्हणून या माप भक्ती केली. भक्तीची या मापे मोजितो अनंता, इतराने तत्वता न मोजवे. शिवे करता निवडलेला अभंग श्रीमंत जगद्गुरु श्री तुकोबारांचा असून, त्या भंगातून जगद्गुरु श्री तुकोबाराय जर भगवंताची जर प्राप्ती करून घ्यायची असेल, जर भगवंताला जर जाणायचं असेल, तर नेमकं कोणत्या साधनाने जाणावं, त्या साधनाचं निश्चितत्व स्वरूप या अभंगातून महाराज प्रकट करतायत. प्रतिवर्षाप्रमाणे संपन्न होणारा हा नामोत्सव ग्रामस्थ भाविक भक्त शिरगाव विसापूर सर्वांच्या सहकार्याने, वैकुंठवासी उपदावी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने आणि त्या नामोत्सवातील ही आजच्या दिवसाची सेवा आपल्या वाट्याला आलेली आहे. यथामती चिंतन करण्याचा प्रयत्न करू. त्या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु श्री तुकोबाराय आज मानवी जीवनामध्ये आल्यानंतर प्रत्येकाने देव आपलासा केला पाहिजे, देवाची प्राप्ती करून घेतली पाहिजे बरं का. का घेण्याचं कारण काय? कारण या देहाचं वर्णन करताना असं वर्णन केले की जे केल्यानंतर जीवनाची सफलता होते ती जीवनामध्ये करण्याचा प्रयत्न करावा बरं का. काय केल्यानंतर जीवनाला सफलता आहे? काहीही करा, जीवनाला सफलता नाही बरं का. पण महाराज म्हणतात जर तुम्ही त्या देवाला जर आपलंस केलं तर जीवन आपलं सफल आहे. तुका म्हणी जन्मा आल्याचे सार्थक, विठ्ठलची एक देखलिया. त्या भगवंताला प्राप्त करून घेण्यामध्ये जीवनाची सफलता आहे. नवे नवे महाराजांनी वर्णन केले. साठविला हरी जिही हृदय मंदिरी, त्याची सरली रझार. त्याची सरली रझार. त्याची सरली रझार. त्याची सरली रझार.
झाला सफळ व्यापार, झाला सफळ व्यापार, झाला सफळ व्यापार, त्याची सरली धार, त्याची सरली धार, सफळ व्यापार, त्याची सरली धार, त्याची सरली धार, झाला सफळ व्यापार, त्याची सरली धार, त्याची सरली धार, त्याची सरली धार, झाला सफळ व्यापार. वारकरी चालले आहेत बरं का. आपल्याला थोडंसं छंदिक चालीचं वारं लागल्यामुळं वारकरी चाली म्हणता येत नाहीत बरं का. शुद्ध वारकरी चालेत. आपल्या संप्रदायामध्ये अनेक थोर थोर मंडळी होऊन गेली. त्याच्यामध्ये वैकुंठवासी नानासाहेब देशमुख म्हणून गेले बरं का. साहेबराव नाना फार निष्ठावंत महिन्याचा वारकरी, पण एकाही संगीत विशारद असल्याला सुद्धा साथ करता येत नव्हती बरं का. एवढे ते निष्णात होते वारकरी चाली म्हणण्यामध्ये. दुसरे वैकुंठवासी नामदेव बुवा टिंबूकर, त्यांच्या चाली आहेत. त्याची सरली धार, त्याची सरली धार, झाला सफळ व्यापार. तात्पर्य जीवनाची सफलता, जीवनाची सार्थकता भगवत प्राप्तीमध्ये आहे बरं का. आणि ज्याच्यामध्ये जीवनाची सफलता आहे ते जीवनामध्ये साध्य करण्याचा प्रयत्न करावा बरं का. काहीतरी जीवनामध्ये साध्य करण्यामध्ये काहीच जीवनाला अर्थ नाही बरं का. महाराजांनी वर्णन केले, जे जीवनामध्ये साध्य करायला पाहिजे ते जीवनामध्ये साध्य नाही केलं तर जीवन निष्फळ आहे, निष्फळ बरं का. म्हणून प्रत्येकाच्या जीवनाचा विचार मांडत असताना प्रत्येकाने जीवनामध्ये त्या भगवंताला आपलंसं केलं पाहिजे. पण ज्या भगवंताला आपलंसं केलं पाहिजे महाराज म्हणतात तो आहे नेमका कसा. महाराज म्हणतात आमच्या तुमच्या मतीच्या पलीकडचा आहे. तो इंद्रिय अगोचर आहे. कसा आहे? इंद्रिय अगोचर. आम्हाला इंद्रियाला जे दिसतं त्याला म्हणतात इंद्रिय गोचर, आणि जे इंद्रियाला दिसत नाही त्याला म्हणतात इंद्रिय अगोचर.
देव इंद्रियाला दिसत नाही का? दिसतो? देव इंद्रियाला दिसत नाही, आणि जो इंद्रियांना दिसतो तो देव नव्हे. देव नव्हे बरं का. का दिसत नाही? महाराजांनी ज्ञानवंदनेचं फार सुंदर वर्णन केले की ज्या देवाला पाहण्याकरता आपण प्रयत्न करतो त्या देवाला पहिल्यांदा आकारच नाही आहे. आकार नसल्यामुळे त्याला नाव नाही आहे, आणि आकार आणि नाव नसल्यामुळे महाराज म्हणतात त्याला गाव नाही आहे. म्हणजे पहिल्यांदा आकार असावा लागतो. आपल्याला नाव कधी ठेवलं जातं? आत असताना का बाहेर आल्यावर? बाहेर आल्यावर, म्हणजे जन्माला आल्यावर. उपजल्या बालकाशी नाव नाही तयापाशी, ठेवेलेनी नावीशी ओदेत उटी. त्याला नाव नाही का? ते आकाराला येत नाही तोपर्यंत त्याला नाव देता येत नाही बरं का. तसं देवाला आकार नाही, लक्षात ठेवा. देवा नाही रूप, देवा नाही नाव, 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 देवा नाही गाव, काही कोठे, काही कोठे, देवा नाही गाव, काही कोठे, देवा नाही गाव, काही कोठे, देवा नाही गाव, काही कोठे, काही कोठे, देवा नाही नाव, देवा नाही रूप, 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 देवा नाही रूप, देवा नाही नाव, 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 देवा नाही गाव, काही कोठे, देवा नाही रूप, देवा नाही नाव, देवा नाही रूप, देवा नाही नाव, देवा नाही रूप, देवा नाही नाव, देवा नाही रूप, देवा नाही नाव. देवा नाही रूप, देवा नाही नाव, देवा नाही गाव, काही खोटे. महाराज म्हणतात देवाला रूप नाही, देवाला नाव नाही, आणि देवाला गाव नाही. कुणी म्हणत महाराज, कुणी शंका घेईल, तुम्ही हे वर्णन करताय बरोबर आहे, पण आपण जो उत्सव करतोय तो कोणाचा करतोय? जो रूपाला आला, जो नावाला आला, आणि जो कुठंतरी गावात राहिला त्याचा उत्सव करतोय. आणि तुम्ही सांगायला लागला की त्याला रूपही नाही, त्याला नावही नाही, आणि त्याला गावही नाही. आम्ही पाहतो हे खरं का तुम्ही सांगता हे खरं? दोन्हीही खरंच आहे बरं का, दोन्ही खरंच आहे. हा, मी सांगतो ते खरंच आहे, मी जे सांगतो ते माझ्या पदरचं सांगत नाही बरं का. हा, पदरचं सांगत नाही. हा,
हे वेदाने वर्णन केले, शास्त्रांनी वर्णन केले, उपनिषदांनी वर्णन केले, पुराणांनी वर्णन केलेलं आहे. हा, आणि जो आकाराला आलेला देव आहे तेही पुराणानेच वर्णन केलेलं आहे, तेही वेदानेच वर्णन केलेलं आहे. मग दोन्हीही त्यांनीच वर्णन केले, पण मानायचं कोणतं खरं? ते खरं मानायचं का हे खरं मानायचं? हा, आता कीर्तनात बसल्यानंतर मी सांगतो तेच खरं मानायचं बरं का. म्हणजे तुम्ही पाहिले ते खोटं मला म्हणायचं नाहीये, खरंच. खरा देव असाच आहे, खरा देव असाच आहे. त्याला रूप नाही, त्याला नाव नाही. हा, तो नावा रूपाला आलेला आहे बरं का, नावा रूपाला आलेला आहे. मग आम्हा तुम्हाला तो देव आज आपलासा करून घ्यायचा आहे, त्याला जाणायचं आहे. महाराज म्हणतात जर जाण्याचा प्रयत्न केला तर महाराज म्हणतात त्याला जाणता येत नाही. का जाणता येत नाही? जाणण्याकरता त्याला आकार नाही, म्हणजे रूप नाही, नाव नाही, गाव नाही. मग ही इंद्रिय कशाला जाणता? तो बुद्धी दिल्या देवाने. बुद्धीचं काम काय? बुद्धीचं काम काय हो? कोणाला माहिती म्हणा? देवाने आपल्याला बुद्धी दिली. बुद्धीचं काम काय? निर्बुद्ध नाही ना आपण? बुद्धीचं काम आहे आकलन करणं. काय? आकलन करणं. आकलन कशाला म्हणतात? वस्तूचं स्वरूप, वस्तूचं कारण आणि वस्तूचं कार्य, या तीन गोष्टी जिथं जाणल्या जातात त्याला आकलन म्हणतात बरं का. मी सांगालोय थोडस ऐकायला जड जाईल बरं का, पण थोडासा मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. एक वर्णन केलेलं आहे. बुद्धीला जर सूक्ष्मता प्राप्त व्हावी असं वाटत असेल तर माणसांनी चांगलं ऐकायला शिकलं पाहिजे बरं का. शरीरामध्ये ताकद यावी असं वाटत असेल तर भेळ खाऊन ताकद येत नाही. भेळ खाऊन ताकद येत नाही. त्याला खारीक, बदाम, पिस्ते हे खावं लागतं शरीरात ताकद येण्याकरता. तसं बुद्धीला धार येण्याकरता हलकं फुलकं ऐकून चालत नाही बरं का. आम्हा तुम्हाला हलकं फुलकं ऐकायची सवय आहे, हलकं फुलकं वाचायची तयार आहे. माणसं जेवढी वर्तमानपत्र मन लावून वाचतात तेवढे ज्ञानेश्वरी वाचतात म्हणता नाही का? जवळजवळ त्यात हलकं फुलकंच असते सगळं बरं का. पहिल्या पानावरती अशी बातमी आल्या का कधी तुमच्या परिसरात? शिरगावला सप्ताह चाललेला आहे, अमक्या अमक्या महाराजांनी असं असं सांगितलं. कधी पहिल्या पानावरती बातमी आल्या आतापर्यंत? आले का हो? का हो सरपंच आले का? नाही. पण अमक्या अमक्या गावातली अमक्या अमक्या बरोबर पळून गेली, पहिल्या पानावरती बातमी येते बरं का. का? त्या संपादकाने सांगितले महाराज आम्ही हलकं फुलकं लिहितोय म्हणून पेपर आमचे खपतात. बरं का. सांगण्याचा भाव आहे कुठंतरी चांगलं ऐकायला शिकलं पाहिजे. म्हणजे काय तत्व आहे हे जाणून घेण्याची गरज आहे बरं का. आपल्याला देवाने बुद्धी दिलेली आहे आणि त्या बुद्धीच्या ठिकाणी सामर्थ्य आहे. पदार्थ पाहिला की त्या पदार्थाचं आकलन होतं बरं का. आकलन होतं. कोणताही पदार्थ भाऊ, चांगला असो वाईट असो. आता ही खाली टाकलेली पट्टेत बसायला, बुद्धीनं पाहिल्याबरोबर त्या बुद्धीला आकलन झालं. काय आकलन झालं? ही कशापासून तयार झाली, हिचा आकार किती, हिचा, आणि ही कशा करता वापरली जाते, ही बसाय करता वापरली जाते. याचं काय झालं? कार्य. किती बाय कितीचे आहे त्याचं स्वरूप, आणि कशापासून निर्माण झाली त्याचं कारण. कारण, स्वरूप आणि कार्य ह्या तीन गोष्टी जाणणं याला आकलन म्हणतात. ते बुद्धीचं काम आहे. अशी बुद्धी देवाला जर जाणायला गेली तर
अशी बुद्धी जर देवाला जाणायला गेली तर ती परत येत नाही बरं का, परत येत नाहीये, लक्षात ठेवा. त्याला उदाहरण दिले शास्त्रकारांनी, मार्मिक उदाहरण दिले बरं का. माशी नावाचा छोटासा कीटक आहे, सामान्य आहे बरं का. ती माशी अति चांगल्या पदार्थापासून अति घाण पदार्थावरती बसते बरं का. तिला स्वातंत्र्य आहे, तिला कोणीही अडवू शकत नाही. जशी ती घाणीवरती बसते तशी ती पंचपक्वानावरती बसते, सगळीकडे तिला स्वातंत्र्य आहे. मग त्या माशीला विचारलं, सगळीकडे तुला स्वातंत्र्य आहे, तू सर्व पदार्थावरती बसतेस, त्या माशीला विचारा, त्या माशीची मुलाखत घ्या तुम्ही, ती बोलते बरं का. आणि त्या माशीला विचारा, हे माशी ताई तू सर्व पदार्थावरती बसते, थाप द्यायच्या. कीर्तन झाल्यानंतर थापा नाही मारायच्या, कीर्तनात फक्त तू विस्तवावरती का बसत नाहीस, विस्तवावरती का बसत नाही. ती माशी म्हणते मी विस्तवावरती बसत नाही. का बसत नाही? मी विस्तवावरती जर बसले तर माझं अस्तित्व शिल्लक राहत नाही, माझं अस्तित्व शिल्लक राहत नाही. तसं बुद्धी जर देवाला जाणायला गेली तर बुद्धी बुद्धी रूपामध्ये शिल्लक राहत नाही. बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे. एका केशवराजे सकळ बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे. एका केशवराजे सकळ बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे. एका केशवराजे सकळ सिद्धी. म्हणून त्या बुद्धीचा स्वभाव आहे आकलन करणं, त्याचं स्वरूप, त्याचं कार्य आणि त्याचं कारण. त्या देवाला जर ती बुद्धी जाणायला गेली तर त्या बुद्धीला नेमकं जाणता येतं का? जाणायला गेलेली परत येत नाही बरं का. एक दुसरं वर्णन केले देवाने आपल्याला, मन दिले, मन बरं का. कशा करता दिले मन? मन हे भावना प्रधान आहे बरं का. मन हे भावना प्रधान आहे. एकमेकाच्या अंतःकरणातल्या भावना मनाने जाणल्या जातात, मनाने जाणल्या जातात. मनाने एकमेकावरती प्रेम केलं जातं बरं का, लक्षात ठेवा. मग ते मन आहे, ते मन सुद्धा देवाकडे जाण्याकरता प्रवृत्त होतं का? त्या मनाने सुद्धा देव जाणता येतो का? नाही जाणता येत. का? मन पहिल्यांदा देवाकडे जायला तयारच होत नाही, तयारच होत नाही बरं का. मन देवाकडे जात नाही बरं का. माणसं देवळाकडे जास्त येत नाहीत, लक्षात ठेवा. देवळाकडे जास्त येत नाहीत. काय येत नाहीत? पहिल्यांदा मनाचा नकार असतो, पहिल्यांदा मनाचा नकार असतो. घरातली माणसं म्हणतात कीर्तनाला जा, ते म्हणते मला आवडत नाही. कोणाला आवडतं? मला, म्हणजे मनाला. मन ते यायला तयार होत नाही, लक्षात ठेवा. मन यायला ते तयार होत नाहीये. एरवी जर ते मन जर फिरायला लागलं तर ज्ञानमाराने वर्णन केले, त्रिभुवन थोकडे पडे. त्याला त्रिभुवन सुद्धा फिरण्याकरता कमी पडतं त्या मनाला. पण ते मन सुद्धा देवाकडे नेण्याचा प्रयत्न केला तर ते आपल्या बरोबर येतं, पण कधी गुंगारा मारून जातं आपल्यालाच कळत नाही बरं का.
जसं देवळाकडे जाताना मुलं आपल्याबरोबर येतात, देवळापर्यंत येतात, पण आपण पाया पडूपर्यंत ती कुठं जातात कळतच नाहीत बरं का. कळतच नाही. हा, मन सुद्धा देवाच्या ठिकाणी लवकर स्थिर होत नाही, आणि स्थिर झालं तर तेही परत येत नाही बरं का. तेही स्थिर झालं तर परत येत नाही. महाराजांनी वर्णन केले, मन जर खरंच देवाला जर ते जाणण्याकरता गेलं तर ते मन सुद्धा परत येत नाही. आता कोटे धावे मन तुझे चरण देखलिया, भाग गेला शिन गेला अवघा झाला आनंद. आता राहिली वाणी. वाणीने वर्णन केलं जातं. कोणाचं वर्णन केलं जातं? त्याला नाव असेल तर वर्णन करता येतं. नाव असेल तर वर्णन करता येतं. महाराज म्हणतात त्याला रूप नाही, नाव नाही. वाणी कुणाचं वर्णन करेल हो? हा, रूप असेल तर त्याचं रूपाचं वर्णन करेल, त्याच्या गुणाचं वर्णन करेल, त्याच्या नामाचं वर्णन करेल. पण त्याला नावही नाही, रूपही नाही, गुण नाही. हा, ते वाणी सुद्धा त्या देवापर्यंत पोचू शकत नाही. हा, मन जाऊ शकत नाही, वाणी जाऊ शकत नाही, बुद्धी जाऊ शकत नाही, किंबहुना इंद्रिये देवापर्यंत जाऊ शकत नाहीत. मग तुम्ही देवाला आपलंस कसं करणार? महाराज म्हणतात त्या इंद्रियाच्या द्वारे त्या देवाला जाणता येत नाही. पण त्या देवाला जर जाणायचं असेल तर महाराज म्हणतात एकमेव साधन आहे भक्ती. एकमेव साधन आहे भक्ती. का तो परमात्मा मनाच्या, बुद्धीच्या, वाणीच्या पलीकडे आहे, आणि त्याच्याद्वारे त्याला जाणता येत नाही. म्हणून महाराज म्हणतात आम्ही काय केलं? म्हणून या माप भक्ती केली, म्हणून या माप भक्ती केली, म्हणून या माप भक्ती केली, म्हणून या माप मानवाच्या चित्त तुझे हे स्वरूप, मनवाच्या चित्त मनवाच्या चित्त तुझे हे स्वरूप, भक्ती केली, म्हणून या माप भक्ती केली. मनवाच्या अतीत तुझे हे स्वरूप. एक नेम आहे कीर्तनाचा, झालेली चाल म्हणायची नसते. कीर्तनकाराने झालेली चाल आली म्हणून मी चालीमध्ये चालता चालता बदलली बरं का, ते काम तुमचं आहे. पण ही कोणी ठरवले आज महाराजाला मदतच करायची नाही असं काय ठरवलं नाही ना. महाराजांनी वर्णन केले एकमेका सहाय्य करू, कीर्तनापुरतं तरी करा. ते म्हणजे आम्ही तुम्हाला कीर्तना करता सहाय्य करू, पण कीर्तन झाल्यानंतर तुम्ही आम्हाला सहाय्य करणार का? त्यांना माहित आहे महाराज लोक फक्त कीर्तनापुरतं सहाय्य घेतात, कीर्तन झालं की पुन्हा भेटतच नाही त्यांना. हो, मग ती सहाय्य करायचं नाही ठरवलंय त्यांनी. मनवाच्या अतीत तुझे हे स्वरूप. ज्या देवाला आपलंसं करायचं आहे महाराज म्हणतात तो मनाच्या, वाणीच्या, बुद्धीच्या पलीकडे आहे. मन वाचातीत अतीत आहे. मन देवापर्यंत पोचू शकत नाही, बुद्धी देवापर्यंत पोचू शकत नाही, इंद्रिय देवापर्यंत पोचू शकत नाहीत.
मग देव आपलासा कसा करणार? नाही केला तर जीवन अपूर्ण आहे. मग काय व्यवस्था आहे की नाही? महाराज म्हणतात व्यवस्था आहे. म्हणून ज्या वाणीच्या द्वारे, बुद्धीच्या द्वारे, इंद्रियाच्या द्वारे त्या देवापर्यंत पोचता येत नाही, म्हणून आम्ही काय केलं? म्हणून माप भक्ती केली. माप म्हणजे साधन. माप म्हणजे साधन. म्हणून आम्ही भक्तीचा अंगीकार जीवनामध्ये केला. हा भक्तीच्या व्यतिरिक्त त्या परमात्म्यापर्यंत पोचता येत नाही. भक्तीमध्ये फार मोठं सामर्थ्य आहे बरं का. ज्ञानोबांनी वर्णन केले, फार मोठं सामर्थ्य आहे. ज्ञानोबा म्हणतात, तुकोबारांनी एक दृष्टांत दिलेला आहे व्यवहारातला बरं का. तुकोबाराय म्हणतात, एखादा मनुष्य पैलवान आहे. काय? पैलवान आहे. अनेकांना त्याने माती चारलेली आहे बरं का, लोळवलेला आहे. आणि असा पैलवान, त्या पैलवानाचं लग्न झालं. लग्न झाल्यानंतर त्याला एक मुलगा झाला. परिणाम, त्या पैलवानाचं नाव काढलं की सगळे गावातले लोक घाबरतात बरं का. पण असा पैलवान घरातून बाहेर पडत असताना त्याला मुलगा जो होता तो 2-2.5 वर्षाचा होता. आणि तो घरातून बाहेर पडत असताना त्या मुलाने त्या बापाच्या धोत्राचा पदर धरला बरं का. पदर धरल्याबरोबर त्या पैलवानाने बाहेरचा पाय आत घेतला, आतला पाय बाहेर घेतला नाही. पदरी घाली पिळा, बाप निर्बळसाठी बाळा. ज्याने एका पैलवानाला उचलून टाकलेला आहे. 2 वर्षाच्या मुलाला उचलून टाकायला किती वेळ लागतो? पैलवानाला उचलून टाकणारा 2 वर्षाच्या मुलाला उचलायला केला त्याला काय 2 हात लागतात? सहज नारळ उचलल्यासारखा उचलू शकतो, पण का उचलू शकत नाही? आता त्याच्याविषयी अंतःकरणामध्ये असलेलं प्रेम आणि त्या प्रेमाचा परिणाम, त्याचं बळ त्या प्रेमापुढं चालत नाही. प्रेमापुढं चालत नाही. तसा तो परमात्मा इंद्रियांना अतीत असणारा, पण प्रेमाच्या द्वारे मात्र तो आकळला जातो बर का. भाव बळे आकळे येरवी ना कळे, भाव बळे आकळे येरवी ना कळे, करत आवळे हरी जैसा, करत आवळे हरी जैसा आवळे. भाव बळे आकळे येरवी ना कळे, भाव बळे आकळे येरवी ना कळे, करत आवळे हरी दैसा, करत आवळे हरी दैसा, करत आवळे आवळा. आवळा, आवळ्याचा दृष्टांत दिला ज्ञानोबारांनी.
आवळा जर हातावरती घेतला तर आवळा डोलतो बर का. हा, सुपारीचा दृष्टांत दिलेला नाही का. सुपारी जर हातावरती ठेवली तर ती जागा सोडत नाही. हा, सुपारीचं ज्ञान होतं पण सर्व अंगाने ज्ञान होत नाही का, खालची जागा न सोडल्यामुळं. पण तोच आवळा जर हातावरती जर घेतला तर तो आवळा हातावरती डोलायला लागतो. डोलायला लागल्यामुळे सर्व अंगाने आवळ्याचं दर्शन होतं. तसं सर्वांगाने त्या परमात्म्याचं दर्शन होतं. कशाने? भाव बळे आकळे. हा, हे भावामध्ये सामर्थ्य आहे, हे प्रेमामध्ये सामर्थ्य आहे, हे भक्तीमध्ये सामर्थ्य आहे. म्हणून महाराज म्हणतात, म्हणून या माप भक्ती केली. म्हणून बरं का, म्हणून आम्ही त्या भक्तीचा जीवनामध्ये स्वीकार केला. ज्ञानोबाने आणखी दृष्टांत दिलेला आहे, भ्रमराचा दृष्टांत दिला आहे. भ्रमर लाकड पोखरतो बरं का. किती कठीण लाकूड असलं तर त्या भ्रमराला ते लाकूड पोखरता येतं. पोखरता येतं. खैराचं जरी लाकूड असलं तरीही, खैराचं लाकूड असलं तरी तो पोखरतो. पण तोच भ्रमर संध्याकाळच्या वेळेला पराग सेवन करण्याकरता कमळाच्या फुलाच्या ठिकाणी गेला. आणि कमळाच्या फुलाच्या ठिकाणी गेला आणि त्या कमळातले परागकण सेवन करता 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 सूर्यास्त झाला. सूर्यास्त झाला की ती कमळाची पाकळ्या मिटतात बरं का. दोन प्रकारचे कमळ आहेत. एक, सूर्याचा प्रकाश आला की ते उमलतात आणि सूर्यास्त झाला की मिटतात. दुसरं कमळ आहे, चंद्राच्या प्रकाशामध्ये उमलतात आणि सकाळी सूर्योदयाला ती मिटतात बरं का. म्हणून त्याला चंद्र विकासनी आणि सूर्य विकासनी म्हटलेलं आहे. म्हणून संध्याकाळी काही मिटतात बरं का. हा भ्रमर त्या कमळातले परागकण सेवन करण्याकरता गेलेला आहे आणि ते परागकण सेवन करता 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 एवढा एकाग्र झालेला आहे, एवढा एकाग्र झालेला आहे, त्याला सूर्यास्त झालेलं भान राहिलं नाही बरं का. परिणाम ते कमळ मिटलं. आता कमळ मिटलं, त्या भ्रमराच्या ठिकाणी सामर्थ्य आहे. लाकडाला पोखरतो, भ्रमर भेदी भल तैसे काष्ट कोरडे बर का. हा, कुठलंही लाकूड असतं तर तो पोखरतो. पण ज्ञानोबा म्हणतात, त्या कमळाच्या फुलामध्ये जर सापडला ना, तो त्याला मात्र चिरत नाही बरं का. त्या भ्रमराने नुसती आपली पंख जरी बाजूला केली तरी त्याला त्याच्यातून बाहेर पडता येतं. पण त्या कमळाच्या ठिकाणी निर्माण झालेलं प्रेम, त्या प्रेमाचा परिणाम तो कमळदळ चिरू नेने तैसे कठीण कोवळेपणे स्नेह देखा. म्हणजे त्या भ्रमराच्या ठिकाणी एवढं सामर्थ्य आहे, लाकडाला पोखरतो, पण त्या कमळाच्या ठिकाणी एवढं प्रेम निर्माण होतं. त्या प्रेमाचा परिणाम तो त्याला चिरूही शकत नाही बरं का. याला म्हणतात प्रेमाची ताकद. आणि अशी प्रेमाची ताकद निर्गुण निराकार असलेला, ज्याला नाव नाही, ज्याला रूप नाही, आकार नाही, त्याला त्या प्रेमाच्या बळाने आकाराला आणता येत. अव्यक्त ते आकारले, अव्यक्त ते आकारले. रूपा आले गुणवंत, रूपा आले गुणवंत. अव्यक्त ते आकारले, रूप आले गुणवंत.
रूपाले गुणवंत, रूपाले गुणवंत, अव्यक्त ते आकारले, रूपा आले गुणवंत, म्हणून या माप भक्ती केली. म्हणून आम्ही त्या भगवंताला जाणण्याकरता भक्तीचा जीवनामध्ये स्वीकार केला. म्हणून मी आपल्याला आरंभाला प्रश्न केला होता, ज्याला आकार आहे, ज्याला रूप आहे, ज्याला नाव आहे, तो देव आहे की नाही? खराच आहे का? ज्याला आकार नव्हता तो आकाराला आला. आकाराला आल्यामुळे त्याला नाव प्राप्त झालं. हे कशाने घडलं? भक्तीने. म्हणजे भक्तीने त्या देवाला आकाराला आणता येतं. म्हणून आकाराला आलेलाही बरोबर आहे आणि आकार नाही हे पण बरोबर आहे बरं का. म्हणून या माप भक्ती केली. माप म्हणजे साधन. भक्ती या साधनाचा आम्ही जीवनामध्ये स्वीकार केला आणि भक्ती या साधनाचा स्वीकार करून त्या देवाला आम्ही आपलंस करण्याचा प्रयत्न केला. म्हणून आपल्याला जर त्या देवाला आपलंस करायचं असेल तर महाराज म्हणतात, भक्तीच्याच मापाने, भक्तीच्याच साधनाने त्याला आपलंस करता येतं. इतर कोणत्या साधनाने त्याला आपलंस करता येत नाही. हे मनामध्ये घेऊन तुकोबाराय वर्णन करतात. भक्तीची या मापे मोजितो अनंता, 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 भक्तीची या मापे मोजितो अनंता. इतराने तत्वता न मोजवे, इतराने तत्वता न मोजवे, भक्तीची या मापे मोजितो अनंता, भक्तीची या मापे मोजितो अनंता. भक्तीची या मापे मोजितो अनंता, भक्तीची या मापे मोजितो अनंता, भक्तीची या मापे मोजितो अनंता, मोजितो अनंता, भक्तीची या मापे मोजितो अनंता, इतराने तत्वता, इतराने तत्वता न मोजवे, इतराने तत्वता, इतराने तत्वता न मोजवे. भक्तीची या मापे मोजितो अनंता. महाराज म्हणतात त्या भक्तीच्या मापाने त्या अनंताला नाम देवाला आम्ही मोजतो नाम त्याला आपलंस करण्याकरता प्रवृत्त झालो. शब्द वापरलेला आहे मोजितो अनंता. अनंत कोणाला म्हणतात? अनंत हे देवाचं स्वरूप आहे.
अनंत हे देवाचं नाव आहे आणि अनंत ही देवाची रूप आहे. देवाची रूप किती आहेत? अनंत रूपे अनंत वेशे देखिले म्या त्याशी. देवाची रूपही अनंत आहेत. अनंत हे नाम ज्या, अनंत हे त्याचं नाम आहे आणि त्याचं स्वरूप आहे. आतापर्यंत त्याचा अंत कोणाला लागला नाही असा तो अनंत. देवाला मोजताच येत नाही हो. देवाला मोजताच येत नाही. का येतं मोजता? तुम्हाला कथा माहित आहे? कळण्याकरता सांगतो, मोजता येतं का? पंढरपुरामध्ये घडलेला प्रसंग आहे. भेद निवृत्त करण्याकरता देवाला काही कार्य करावं लागलं. संत नरहरी सोनारवरांच्या जीवनातला प्रसंग आहे. ते शिवभक्त होते. ते विष्णूला मानत नव्हते बरं का. एका सावकाराने नवस केला होता की देवा, माझा नवस पूर्ण झाला तर मी तुला कडदोरा वाहीन. आणि त्या सावकाराचा नवस पूर्ण झाला आणि तो सावकार नरहरी महाराजांच्याकडे गेला. म्हणले, महाराज, मला देवाला कडदोरा व्हायचा आहे. त्यांनी सांगितलं, मी त्या काळ्याचं तोंड बघत नाही. बघू नका, डोळ्याला पट्टी बांधून जायला का हरकत आहे म्हणे. तुम्हाला तोंड बघायचे नाही ना, मी व्यवस्था करतो ना म्हणे. तुम्ही डोळ्याला पट्टी बांधा आणि तुम्हाला मी तिथं घेऊन जातो आणि त्याच्या कमरेचं माप घ्या, पण तुम्हीच यावं लागेल म्हणले. त्यांनी आग्रह केला फार. ठीक आहे म्हणले, तुझ्या म्हणण्याप्रमाणे डोळ्याला पट्टी बांधून मी येतो. त्याप्रमाणे महाराज गेले मंदिरात. डोळ्याला पट्टी बांधून त्यांना नेलं, कमरेचं माप घेतलं. आले. 4-8 दिवसामध्ये कडदोरा तयार झाला आणि सांगितलं, कडदोरा हा तयार केलाय, तुम्ही देवाला वाहा जावा. ते ग्रस्त ते कडदोरा घेऊन पांडुरंगाला वाहण्याकरता गेले. माप घेतला, त्याच्यापेक्षा तो वाढीव झाला बरं का. वाढला. हो म्हणले, महाराज तुमचं माप चुकलं. म्हणले, मी बरोबर घेतले म्हणले माप. मग काय म्हणले, कमी करतो ना आणता म्हणले. परत आणला, कमी केला. कमी केल्यानंतर तो कमरेलाच पुरना बरं का. वाढवला की एवढा वाढायचा, कमरेला लागायचा नाही, आणि कमी केला की कमरेला पोचायचाच नाही बरं का. म्हणजे देवाचं माप त्यांना कमरेचं सापडलं नाही बरं का. सापडलं नाही. मला पुढची कथा सांगायची नाही, त्यांच्या जीवनातला भ्रम घालवला. पण त्यांनी कमरेचं माप घेताना अगदी त्यांच्या पद्धतीने माप घेतलं होतं. माप घेताना बरोबर व्हायचं, पण प्रत्यक्ष कमरेला कडदोरा लावताना मात्र तो लागायचाच नाही. ते देवाचं स्वरूप वाढायचं बरं का. म्हणजे देवाचं माप घेता येत नाही. आज आमच्या तुमच्या कमरेची माप घेतली जातात, छातीची माप घेतली जातात, शरीरांची उंची घेतली जाते. कोण घेतं? ज्याला मिलिटरीत जायचं आहे त्याचं बरं का. आणि दुसरी माणसं घेतात LIC वाले बरं का. आणि तिसरा टेलर. काय शिवायचं असेल तर माप घेतली जातात. म्हणजे मला इथं भाव सांगायचा, अनंत आहे, ज्याचं वर्णन करता येत नाही, ज्याचं मोजमाप करता येत नाही. आणि तुकोबारे म्हणतात, मोजितो अनंता. खरंच मोजता येतं का हो देवाला? काही भौतिक साधनं सांगितलेली आहेत. काही साधनाच्या द्वारे आज व्यवहार केला जातो. साधनाच्या द्वारे व्यवहार केला जातो. आपण बाजारामध्ये गेल्यानंतर काय म्हणतो, तेल 1 किलो द्या, किलोवरती मापलं जातं.
दूध जर घ्याय गेलो तर लिटर वरती बर का. हा म्हणजे ते माप आहे, किलोचं माप आहे, लिटरचं माप आहे, अशी माप सांगितलेली आहेत. म्हणजे एखादा पदार्थ जर आपल्याला घ्यायचा असेल तर किलो वरती मापावरती घेतला जातो. म्हणजे ते मोजमाप करता येतं बर का, मोजमाप करता येतं. आपण किती किलोमीटर चाललो याचं मोजमाप करता येतं बर का. किती किलोमीटर चाललो याचं मोजमाप करता येतं. आपल्या शरीरामध्ये किती ताप आलाय हे मोजलं जातं. कशाने? थर्मामीटरवर का. हा इंचाने उंची मोजली जाते, कंबर मोजली जाते, सर्व काही मोजलं जातं. आपल्या शरीरातला वाढलेला बीपी सुद्धा मोजला जातो. साखर वाढलेली मोजली जाते. बरोबर आहे ना. हा हे सगळं मोजता येतं. मला माप सांगायचं आहे. हा सगळं मोजता येतं बरं का. हा म्हणजे मोजमाप करून आज व्यवहार करता येतो. मोजमाप करून व्यवहार करता येतो. हा जे मोजलं जातं ते भौतिक साधनाने भौतिक पदार्थाचं मोजमाप केलं जातं. हा आपण जी साधनं वापरतो ती भौतिक आहेत आणि परमात्मा अभौतिक आहे. त्याला कुठलंही माप लागू पडत नाही. म्हणून महाराजांनी वर्णन केले, देशाचं कालाचं वस्तूचं माप देवाला लागू पडत नाही. ते आम्हाला आहे. आता लोक विचारतात तुमचं गाव कोणतं? गाव कोणतं? आम्ही सांगतो कर्नाटकातले. कुठले? कर्नाटकातले. गाव कर्नाटकातले सांगतो, पण आता आपण आहे कुठं? महाराष्ट्रात आहे. मी आता कर्नाटकातून महाराष्ट्रात आहे, पण कर्नाटकात नाही बरं का. मी कर्नाटकामध्ये गेलो की महाराष्ट्रात नाही आहे. म्हणजे आम्हा तुम्हाला देशाच्या मापाने मोजलं जातं. लोक म्हणतात आम्ही सांगली जिल्ह्यातले, तासगाव तालुक्यातले, विसापूर शिरगावचे, अमुक अमुक गल्लीतले, अमुक अमुक घर नंबरातले, अमुक अमुक खोलीतले. बरोबर आहे का? हे मोजलं जातं का? हे कोणाला मोजलं जातं? शरीराला. शरीराला मोजलं जातं. पण हेच माप जर देवाला लावलं तर, आता आपण महाराष्ट्रात आहे पण कर्नाटकात नाही. देव कुठं आहे? देव सर्व देशामध्ये आहे बरं का. मग देशाचं माप देवाला लागू पडत नाही. हा देव अमेरिकेचा, देव भारताचा, देव ब्राह्मणाचा, देव क्षत्रियाचा नाही का लावता येतं. हा देशाचं माप देवाला लागू पडत नाही. लक्षात ठेवा का. हा हरी येते रे, हरी तेते रे, हरी वाचोनी ठाव नाही कोठे रे. आत हरी बाहेर हरी, आत हरी बाहेर हरी. हरीने घरे कोंडिले, हरीने घरे कोंडिले, हरीने कामा घातला चेरा, हरीने कामा घातला चिरा. घरे कोंडिले, हरीने घरे कोंडिले, हरीने कामा घातला चिरा. आत हरी बाहेर हरी, हरीने घरी कोंडिले,
हरीने कामा घातला चिरा, हरीने कामा घातला चिरा. आत हरी बाहेर हरी, हरीने घरी कोंडिले, हरीने कामा घातला चिरा, हरीने कामा घातला चिरा. आत हरी बाहेर हरी. अमुक देशामध्ये देव आहे आणि अमुक देशामध्ये देव नाही असं म्हणता येत नाही. आमचं अस्तित्व आता कुठं आहे? मंदिराच्या प्रांगणात. आता आपण घरात, मंदिराच्या दारात आहे तर घरात नाही, घरात केलं तर मंदिराच्या दारात नाही. एक ठिकाणी आहे तर एक ठिकाणी नाही. तसं देवाला माप नाही बरं का. देव सर्व देशामध्ये आहे. शून्य स्थावर जंगम व्यापोनी राहिला अकल, बाप रखुमा देवी वरो विठ्ठलो सकळ. देशाचं माप, कालाचं माप. कालाचं माप म्हणजे मी विचारलं का हो ते अलीकडे दिसत नाहीत? म्हणजे महाराज ते 4 महिन्यापूर्वीच गेले. 4 महिन्यापूर्वीच गेले म्हणजे आता ते नाहीत. तुम्हाला विचारलं वय किती तुमचं? 53 वर्षापूर्वी तुम्ही कुठं होता? 53 वर्षापूर्वी आपलं अस्तित्व नव्हतं. याच्यानंतर तुझं काय ठरलं असेल तर ते आयुष्य ठरलं असेल. आपण जास्त धरू, 100 धरू. 100 वर्षानंतर आपलं अस्तित्व आहे का? म्हणजे 53 वर्षापूर्वी आपण नव्हतो, 100 वर्षानंतर नाही, पण आताच आहोत. हे आपलं अस्तित्व आहे. म्हणजे आपले अस्तित्व आहे कालाला धरून आहे. कालाला, म्हणजे जन्माच्या पूर्वी नव्हतो, मरणानंतर नाही, फक्त मधल्याच काळामध्ये आहे. देव जग निर्माण जगताच्या उत्पत्तीपूर्वी आहे, जगताचा नाश झाला तरी आहे, आणि जगताचं अस्तित्व असतानाही आहे. त्याला कालाचं माप नाही बरं का. देव किती वर्षाचा? ठाई चाची काळा, अनादी बहुकाळा, मनोनी वेदा चाळा लावी लागे माये. वेद म्हणतो मला सुद्धा त्याचं गणित कळालं नाही. म्हणजे कालाचाही माप देवाला लागू पडत नाही. आमच्या तुमच्या जीवनामध्ये आयुष्य मोडलं जातं. 50वा वाढदिवस, 60वा वाढदिवस, याला कालाचं माप म्हणतात. हे कालाचं माप देवाला लागू पडत नाही. आता 3रं माप आहे वस्तूचं माप. वस्तूचं माप. एक वस्तू आहे तर एक वस्तू नाही आहे. बर का. आपलं सर्व ठिकाणी अस्तित्व नाही आहे, पण वस्तूचा विचार केला तर प्रत्येक वस्तूमध्ये देव आहे बर का. प्रत्येक वस्तूमध्ये विठ्ठल जळीस्तई भरला, रिता ठाव नाही उरला, अजम्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठलची. ज्यावेळी प्रल्हादाला मारण्याचा प्रयत्न केला कोणी? त्याच्या बापाने, हिरण्यकश्यपूने बरं का. आणि सगळे उपाय करून तो थांबला. एकाही उपायाने तो लागू पडला नाही मारण्याकरता. शेवटी राजवाड्यामध्ये आल्यानंतर त्या हिरण्यकश्यपूने प्रल्हादाला विचारलं, देव कुठे आहे? म्हणजे बाबा नाही कुठे. त्या राजवाड्याचं वर्णन करताना वर्णन केलं होतं. किती खांब होते राजवाड्याला? 1000 खांब होते. म्हणजे या खांबात आहे का, ह्या खांबात आहे का, ह्या खांबात आहे का? त्यांनी सांगितलं कोणत्याही खांबावरती लात मारा, सर्व खांबात देव आहे बरं का. सर्व खांबात देव आहे म्हटल्याबरोबर सर्व खांबामध्ये गुरु 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 आवाज सुरू झाला होता बरं का.
का आता कुठल्या खांबावरती लात मारेल हा सांगता येत नाही. म्हणून ज्या खांबावरती लात मारली त्या खांबात देव प्रकट झाला. म्हणजे प्रत्येक वस्तू देव आहे का नाही. म्हणजे वस्तूचं माप देवाला लागू पडत नाही, कालाचं माप देवाला लागू पडत नाही आणि देशाचं माप लागू पडत नाही. म्हणून इतराने तत्वता न मोजवे. म्हणून महाराजांनी वर्णन केले, देश काल वस्तू भेद मावळला, आत्मा निर्वाळला विश्वाकार. असा हा परमात्मा. आपण महाराज म्हणतात भक्तीची या मापे मोजितो अनंता. हा भौतिक कोणत्याही साधनाने त्या देवाला मोजता येत नाही. त्या देवाला मोजायचं असेल तर त्याच्या पुढची साधना आहे. ती कोणती साधना आहेत? पारमार्थिक. आणि त्या पारमार्थिक साधनाने तरी त्या देवाला मोजता येतं का? तुकोबाराय म्हणतात त्याही साधनाने देवाला मोजता येत नाही. ती कोणती साधनं? त्या साधनाची यादी दिली. योग, याग, तपे, देहाची या योगे, ज्ञानाची या लागे, न सापडते भक्तीची या मापे, मोजितो अनंता. इतराने तत्वता न मोजवे, विठोबा रखुमारे. काय जय जय विठोबा रखुमारे. या मापे मोजितो अनंता. इतराने तत्वता न मोजवे. महाराज म्हणतात इतर कोणत्या साधनाने देवाला मोजता येत नाही ना, आपलंसं करता येत नाही. त्याला जर आपलंसं करायचं असेल तर भक्ती या साधनाच्या द्वारेच त्याला आपलंसं करता येतं. म्हणून भौतिक साधने इतराने तत्वता न मोजवे. भौतिक साधनाचा विचार म्हणला. पारमार्थिक साधनाची यादी दिलेली आहे. योग, याग, तपे, देहाची या योगे, ज्ञानाची या लागे, न सापडशी योग. योग म्हणजे योग साधना. योगाने देव प्राप्त करता येतो का? त्या योगाचं वर्णन करताना असं वर्णन केली. निळोबारांची गवळण आहे, फार सुंदर आहे. योग साधना करता 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 त्या योग साधनेमध्ये असं सामर्थ्य आहे, काही सिद्धी प्राप्त होतात. काय प्राप्त होतात? सिद्धी. सिद्धी प्राप्त झाली की माणसं प्रसिद्धीच्या मागं लागतात. देव बाजूला राहतो बरं का. ती सिद्धी देवाकडे जाऊ देत नाही बर का. देवाकडे जाऊ देत नाही, लक्षात ठेवा. ती आडवी येते. पुन्हा जगामध्ये बघा, ज्यांना सिद्धी प्राप्त झाली ती माणसं देवापर्यंत पोचत नाहीत. कारण योगाने सिद्धी प्राप्त होते आणि सिद्धी प्राप्त झाली की मनुष्य प्रसिद्धीच्या माग लागतोच बर का. म्हणून ज्ञानोबारांनी वर्णन केले, योगी या दुर्लभ तो म्या देखिला साधनी, योगी या दुर्लभ. जो योगी यांना दुर्लभ असलेला आम्ही तो पाहिला बर का. माऊलींनी वर्णन केले, योग्याचीही मानसे उमरडोनी जाय. जो योग्यांच्याही ध्यानाला येत नाही. योगी लोक शुकादिकाचे हृदयीचे ध्यान. त्या गवळणी सांगतात शुकादिक योगी त्या भगवंताचं ध्यान करतात, त्यांच्या ध्यानाला येत नाही. पण गवळणींनी हाक मारली कृष्णा, धावत येत होता हो. जो योग्यांना प्राप्त झाला नाही त्या गवळणी हाक मारल्याबरोबर येत होता. हे कशाचं सामर्थ्य आहे? भक्तीचं सामर्थ्य आहे. योग, याग. याग म्हणजे यज्ञ. यज्ञ करण्याकरता प्रवृत्त झाले की माणसाला स्वर्गाधिकाची प्राप्ती होते.
आणि स्वर्गाधिकाची प्राप्ती झाली की मनुष्य भोगामध्ये अडकला जातो. आणि भोगामध्ये अडकला की माणसं देवाकडे येत नाही बर का. भोगे आड येती बर का. म्हणजे यज्ञाने दिव्य भोग प्राप्त होतात. म्हणून यज्ञ केल्यानंतर स्वर्गाची प्राप्ती होते. स्वर्गाची प्राप्ती झाली की तो इंद्र होतो. इंद्र झाला की तो इंद्रायणीच्या माग लागतो. बरोबर आहे ना. आज जग कोणाच्या माग लागले सांगू. विश्व सुंदरीच्या माग लागले. विश्व सुंदरीच्या माग लागलेले आहे. मग जगामध्ये विश्वात सुंदर कोण हो. कोण. लक्ष्मी. लक्ष्मी कोणाच्या माग लागली. देवाच्या. जग लक्ष्मीच्या माग लागलं पण लक्ष्मी मात्र देवाच्या माग लागली बर का. पाय धुवावयाच्या दैवा पात्र झाली. तात्पर्य यज्ञ केल्यानंतर भोग आड येते. आणि भोग आड आल्यामुळं माणसं देवाकडे जात नाहीत. योग याग तपे तप. तप करणाऱ्यांचं घडतं काय. तपे करिता कामे काम क्रोध खवळती. तप करायला लागला की काम क्रोध खवळतात. एकाने तपश्चर्या केली बरं का. फार मोठी तपश्चर्या केली आणि तो रस्त्याने चालला होता दुपारची भिक्षा मागण्याकरता. आणि भिक्षा मागण्याकरता जाता जाता एका वडाच्या झाडाखालून चालला होता. आणि बरोबर त्या झाडाखालून जायला वरून बरोबर त्या पक्ष्याने घाण टाकाला. ही बरोबर याच्या डोक्यावरती पडली बरं का. घारीनं घाण टाकली. त्यांनी बघितलं. बघितल्याबरोबर ती जळून खाक झाली बरं का. जळून खाक झाली. तपश्चर्याचं सामर्थ्य. पुन्हा स्नान केलं आणि स्नान करून भिक्षा मागण्याकरता एका साध्वीच्या दारामध्ये तो गेला. आणि ती साध्वी आपल्या पतीची सेवा करत होती. आणि पतीची सेवा करत असताना हा भिक्षा मागण्याकरता गेला. भिक्षा देण्याकरता तिला विलंब झाला बरं का. विलंब झाल्याबरोबर ती आली देण्याकरता. भिक्षा देण्याकरता आल्यानंतर यांनी त्या साध्वीकडे त्या पतिव्रतीकडे मोठ्या डोळ्याने पाहिलं. सांगितलं महाराज मी काय आकाशातली घार नाही बरं का. म्हटले आकाशातली घार नाही. तुला कसं कळालं. अहो तुम्ही रस्त्याने येत असताना रागाच्या भरामध्ये त्या घारीकडे बघितला. बघितल्याबरोबर ती जळून खाक झाली. तसं माझ्याकडे रागाने बघितल्याने माझ्यावरती तुमच्या रागाचा काहीही परिणाम होणार नाही का. हे तुला कसं काय प्राप्त झालं. म्हणले तू काय करतेस. तपश्चर्या अजिबात करत नाही म्हणले. मग तू काय करतेस. मी पतीची सेवा करते म्हटले. पतीची भक्ती करते आणि पतीच्या भक्तीतून मला हे प्राप्त झालं. ज्याला तप करून हे साधन प्राप्त झालं त्याला पतीची सेवा करून प्राप्त झालं. म्हणून तपाने काम क्रोध खवळतात. ती देवाकडे जात नाही. तपे योग याग तपे देहाची या योगे. दिव्य देहाची या योगाने सुद्धा दिव्य देहाने सुद्धा देव प्राप्त होत नाही. तुम्ही इंद्र जरी झाला तरी त्याला पंढरीची वारी करता येत नाही. त्याला भजन करता येत नाही. त्याला कीर्तन करता येत नाही. त्याला कीर्तन ऐकता येत नाही. मग त्याला काय करावं लागतं. याच देहामध्ये यावं लागतं. स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा मृत्यूलोकी व्हावा जन्म आमा देहाची या योगे. म्हणजे दिव्य देहाने सुद्धा तो देव प्राप्त होत नाही. तपाने प्राप्त होत नाही. यागाने प्राप्त होत नाही. योगाने प्राप्त होत नाही. महाराजांना विचारलं ज्ञानाची या लागे न सापडशी. ज्ञानाने तरी प्राप्त होतो का. नित्यानित्य ज्ञाने अभिमान वाढती. ज्ञानाचा परिणाम असा आहे ज्ञान झालं की तिथं अभिमान आलाच.
आणि जिथं अभिमान आला तिथं देव राहत नाही, त्याला देव प्राप्त होत नाही. ज्ञानाने देव प्राप्त होत नाही, दिव्य देहाने प्राप्त होत नाही, योगाने प्राप्त होत नाही. मग कशाने प्राप्त होतो? भक्तीनेच. ज्ञानाची या लागे न सापडशी. मग ती भक्ती कशी केली पाहिजे? महाराज म्हणतात ती भक्ती अशी केली पाहिजे, ती आम्ही केली. कशी केली? तुका म्हणे आम्ही भोया भावे सेवा. तुका म्हणे आम्ही भोया भावे सेवा. म्हणे आम्ही भोया भावे सेवा. तुका म्हणे आम्ही भोया भावे सेवा. तुका म्हणे आम्ही भोया भावे सेवा. तुका म्हणे आम्ही भोया भावे सेवा. घ्यावे जी केशवा करीतो ऐशी. घ्यावी जी केशवा करीतो ऐशी. घ्यावी जी केशवा करीतो ऐशी. घ्यावी जी केशवा करीतो ऐशी. भक्तीची आमापे मोजितो अनंता. भक्तीची आमापे मोजितो अनंता. भक्तीची आमापे मोजितो अनंता. भक्तीची आमापे मोजितो अनंता. मोजितो अनंता. भक्तीची आमापे मोजितो अनंता. भक्तीची आमापे मोजितो अनंता. भक्तीची आमापे मोजितो अनंता. तुका म्हणे आम्ही भोया भावे सेवा. घ्यावी जी केशवा करीतो ऐशी. हा, ती भक्ती आणि त्या भक्तीने तो परमात्मा आपलासा करता येतो. ती भक्ती कशी पाहिजे? भोया भावे सेवा. भोळी नाम शुद्ध पाहिजे बरं का. हा, शुद्ध भावाने केलेली भक्ती हा तीच देवाला आपलंस करू शकते. हा, म्हणून तुकोबारांनी देवाकडे मागणं केले, देवा आम्हाला आमच्याकडून जर तुला भक्ती करून घ्यायची असेल तर कशी करून घे? तुका म्हणे नको वरपंग देवा. घ्यावी माझी सेवा भाव शुद्ध. तुका म्हणे आम्ही भोया भावे सेवा करी तुझी केशवा. करी तू ऐशी. देवा आम्हाला ज्ञान नाही, आम्हाला योग म्हणजे काय माहिती नाही, आम्हाला तप म्हणजे काय माहिती नाही, आम्हाला बर का जप म्हणजे काय माहिती नाही, व्रत म्हणजे काय माहिती नाही, तीर्थ म्हणजे काय माहिती नाही. आम्हाला फक्त एकच माहिती आहे, भाव. बर का. आणि तो आमच्या जीवनातला शुद्ध भाव आहे. आणि त्या शुद्ध भाव आमच्या जीवनातला आहे. देवा आमचा जसा आहे तसा आम्ही तुला समर्पित करतो, तो तू स्वीकारावा. तुका म्हणे आम्ही भोया भावे सेवा. घ्यावी जी केशवा करीतो ऐशी. भक्तीची या मापे मोजितो अनंता. इतराने तत्वता न मोजवे. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम.